आता पाहूया शिवतारे विरुद्ध अजित पवार हा जो वाकयुद्ध सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। युती धर्म पाळणं कर्तव्य असल्याचं विजय शिवतारेंना सांगितलंय। बारामतीच्या जागेवरून विजय शिवतारे बंडाच्या भूमिकेत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवतारेंना सबुरीचा सल्ला। मी त्यांना सांगितलं आपली राज्यात महायुती आहे, युती धर्म पाळणं हे आपलं शिवसेनेचं कर्तव्य आहे। मला वाटतं महायुतीमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते शिवसेना पूर्णपणे जिथं ज्याचा कॅन्डिडेट असेल त्याला पूर्ण ताकदीने मदत करून निवडून आणणार। तर कर्माने मरतील असं मुख्यमंत्री शिंदे बोलले नाहीत। शिवतारेंचं बरेचसे गैरसमज बैठकीत दूर केले। शंभूराज देसाईंची माहिती। कोणाच्या कर्माने मरेल हा शब्द आजच्या पूर्ण एक सव्वा तासाच्या चर्चेमध्ये बिलकुल आलेला नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय असा शब्द बोललेले नाहीत। समज गैरसमज काय असतील त्या चर्चेत आम्ही बऱ्यापैकी सोडवलेले आहेत। शिंदेंनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिवतारेंचा यू-टर्न। माझ्या बोलण्यातून विपर्यास झाला, चुकीने मुख्यमंत्री असं बोलू शिवतारेंकडून सारवासारव। तोंडात गेले 7-8 दिवस जे वाक्य आहे ते वाक्य मी बोललो आणि ते मुख्यमंत्री बोलले, अशा प्रकारचं जे विपर्यास झाला ते साफ चूक आहे। युती धर्म पाळायला हवा अशी मुख्यमंत्र्यांची सूचना। मात्र 2 ते 4 दिवसात कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर विजय शिवतारेंची प्रतिक्रिया। त्यांनी अगदी 1.5 तास वेळ दिला। त्यांचं म्हणणं असं आलं की युती धर्म आहे आणि तो युती धर्म आपल्याला पाळायला हवा, अशा प्रकारचे संकेत त्यांनी मला दिले। अजित पवार त्यांच्या कर्माने मरतील, पराभवाचा धनी आपण व्हायला नको असा शिंदेंचा सल्ला। शिवतारेंचा दावा। पवारांची अराजकता मोडण्यासाठी मला निवडणुकीला उभं राहावं लागेल। मी अपप्रवृत्ती विरोधात जनतेच्या हितासाठी दंड थोपटले। अजित पवारांना आधी घमेंड होती, मग आता तडफड कशाला? विजय शिवतारेंचा पुन्हा अजितदादांवर निशाणा। अजित पवारांना माझा आवाका किती हे कळलं असेल। अजित पवारांच्या वक्तव्यावर विजय शिवतारेंचं प्रत्युत्तर, माझा आवाका काहीच नाही, मग घाबरता कशाला? अजित पवार महायुतीच्या उमेदवारांना धमकी का देत आहेत? अजित पवारांनी 2019 मध्ये केलेल्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर होते। आपल्याला आठवत असेल, अरे विजय शिवतारे तुझा आवाका किती, तू बोलतोयस कोणाबद्दल, तू करतोयस काय, तुला बघतोस हे बोल, माझा आवाका किती, त्याला आवाका माहित पडेल ना। आता कशाला एवढं हे करतोय, धमकी का देतोय महायुतीच्या इतर लोकांना? मी बारामतीतून माघार घेतली तरी सुनेत्रा पवार जिंकणार नाही। अजित पवारांची गुरमी कमी झालेली नाहीये। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुन्हा शिवतारेंचा दादांवर हल्लाबोल। येणार नाही, मी जरी नसलो ना तरी अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युतीची जाणारच आहे। आपण जरा फेरविचार करावा।